नमस्कार. आज आपण विदर्भातली एक अतिशय साधी आणि सोपी अशी ही एक रेसिपी पाहणार आहोत. तर अगदी ही घराघरातून बनवली जाणारी अशी ही रेसिपी आहे. तर यासाठी अगदी कमी साहित्य किंवा अगदीच घरात उपलब्ध असलेलं असं साहित्य आपल्याला लागते आणि त्यापासून अतिशय चविष्ट असं हे आपलं बेसन तयार होतं. तर आपण या ठिकाणी दही घेतलेलं होतं आणि त्यामध्ये आपण बेसन घालून घेतलं आणि त्याच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहे आणि प्लेन असं ते झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊ शकतो. आणि हे आधीच ताकामध्ये किंवा आपण दह्यामध्ये ताकही घेतलं या ठिकाणी तरी चालेल. तर हे बेसन आपल्याला कालवून घ्यायचं आहे, कारण त्यामुळे आपल्या याच्यात गुठळ्या होणार नाहीत. आणि संपूर्ण बेसनाला लागणारं मीठ आपण या ठिकाणी घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण कढईमध्ये 2 चमचे असं तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण छान अशी भरपूर मोहरी यामध्ये घालायची आहे. याची चव खूपच सुंदर अशी ह्या बेसनामध्ये लागते. त्यानंतर आपण जिरं घालून घेतलेलं आहे. त्यानंतर हिरवी मिरची आणि असा उभा थोडा मोठा कापलेला कांदा आपण यामध्ये घालणार आहोत. आणि हा जो कांदा आहे तर हा आपल्याला खूप असा गुलाबी किंवा लाल होईपर्यंत परतवायचा नाही आहे. तर पर्सनली मला असा आवडतो की थोडासा त्याचा कलर चेंज झाला, ट्रान्सपरंट म्हणजे कलरही चेंज नाही झाला, ट्रान्सपरंट झालं की आपण ते त्याच्यामध्ये पुढचं साहित्य घालून म्हणजे खूप जास्त त्याला भाजायचं नाही कांदा. त्यामुळे तो अतिशय बेसन खाताना छान लागतो. तर यामध्ये बेसन आहे तर अगदी हिंग आपल्याला आवश्यकच आहे. तर आपण या ठिकाणी हिंग घालून घेतलेलं आहे. त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट ही पण खूप आवश्यक आहे आणि माझ्या घरी ही तयारच करून ठेवते मी. तर त्याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, आपण पाहू शकता. आणि लसूण आणि अद्रकचा जो कच्चेपणा आहे तो घालवेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये किंचित अशी हळद घालायची आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे आणि थोडं हे भाजून घ्यायचं आहे. आणि आता जे आपलं तयार झालेलं ताकाचं आपण जे करून ठेवलेलं आहे मिश्रण, तर हे यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि पुन्हा ह्या डब्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत आणि ते मिसळून आपण ह्या कढईमध्ये घालणार आहोत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जेवढं आपल्याला आवश्यक आहे तसं पाणी घालून घ्यायचं. आणि पाण्याचं प्रमाण आपण 1 वाटी दह्याला 2 वाट्या पाणी किंवा 3 वाट्या पाणीसुद्धा घालू शकतो. आणि आपण बेसन किती घातलं आहे याच्यावरसुद्धा हे पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं. म्हणजे थोडंसं आंबटसर याची चव लागली पाहिजे आणि खूप आंबट असेल तर आपल्याला पाणी हे थोडं जास्त वापरावं लागेल. आणि त्यानंतर आपल्याला हे असं सतत ढवळत जायचं आहे. जसं आपण कढी फोडणी घातल्यानंतर सतत ढवळत राहतो त्याप्रमाणे ह्या बेसनालासुद्धा करायचं आहे, की जेणेकरून जे बेसन आहे घट्ट होतं आणि ते खालून मग लागू शकतं किंवा त्याच्या गुठळ्या पडू शकतात. त्याच्यासाठी आपल्याला हे सतत असं हलवत राहायचं आहे आणि त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर हे जे ताकाचं बेसन आहे तर आमच्या विदर्भामध्ये हे खिचडीसोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत आणि सगळे खूप असं आवडीने खातात. आणि जेवण झालेलं असल्यावरसुद्धा कोणी म्हटलं की ताकाचं बेसन आहे, जेवतो का, तर अगदी एखादी पोळी तो सहज खाऊ शकतो. किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा मी एक आंबट घाऱ्यांची रेसिपी टाकलेली आहे, तर ती पहा. तर या रेसिपीमध्ये उरलेलं हे ताकाचं बेसन आणि त्यात आपण कणिक किंवा ज्वारीचं पीठ घालून छान मळायचं आणि त्याच्या पुऱ्यांसारख्या अशा हातावर थापून घाऱ्या तयार करायच्या आणि त्या तळून घ्यायच्या. म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता असा हा तयार होतो. आणि अशी माझी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.